नमस्कार मित्रांनो, नवरा बायकोने केव्हा आणि कधी समागम करू नये, शास्त्रानुसार पती पत्नीने कोणत्या दिवशी कधीही संबंध ठेवू नये, याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही भगवान श्रीकृष्णाचे भक्त असाल तर कमेंट मध्ये नक्की लिहा जय श्रीकृष्ण। मित्रांनो, चतुर्दशी, एकादशी असे काही खास दिवस आहे जे धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे सांगितले जाते। या दिवसांमध्ये पती पत्नीने संबंध ठेवणे टाळावे। स्त्री पुरुष हे समाजाचे असे दोन स्तंभ आहेत की ज्यावर संपूर्ण जग अवलंबून आहे। विभिन्न लिंगी असल्याने दोघांमध्ये आकर्षण असणे स्वाभाविक आहे। पती पत्नी हे दोघे एकमेकांना पूरक आहे, दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहे। मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर कृपया आमचे चॅनेल सबस्क्राईब करा। मित्रांनो, शास्त्रात सांगितलेल्या नियमांनुसार पती पत्नीचे संबंध होत नसेल तर दोघांचे नाते बिघडतात आणि नात्यात दुरावा निर्माण होतो। शिवाय त्यांच्या मुलांच्या आरोग्यावर आणि आयुष्यावरही विपरीत परिणाम होतो। मित्रांनो, दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहे। या अनुषंगाने दोघांचे एकमेकांच्या संमतीने मिलन ही देखील एक सामान्य गोष्ट आहे। धार्मिक मान्यतेनुसार स्त्री पुरुषाचे मिलन परंपरेनुसार होत असेल तर ती एक पवित्र घटना असते। सोप्या शब्दांत सांगायचे तर समाजाने बनवलेल्या कायद्याने दोघांचे मिलन होत असेल तर ती एक समाज मान्य घटना असते। अपत्य प्राप्तीसाठी पती पत्नीचे मिलन घडून येणे हे फार महत्त्वाचे असते, पण आपल्या धर्मग्रंथांमध्ये आणि ज्योतिषशास्त्रातही या विषयाच्या बाबतीत काही मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत। पती पत्नीच्या संबंधासाठी पुरुषाने काही तिथी, नक्षत्रे आणि दिवसांचा त्याग करावा असे धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे। त्यामुळे मनुष्याने या तिथींना रतिक्रिया करणे टाळावी। मित्रांनो, या बाबतीत धार्मिक मान्यता काय आहे तर विवाह हा एक धार्मिक संस्कार मानला जातो। या अंतर्गत स्त्री पुरुषाचे मिलन हे वंशवृद्धीसाठी खूप महत्त्वाचे कर्म मानले जाते। लग्नानंतर स्त्री पुरुषाचे होणारे संबंध हे कायदेशीर मानले जाते किंवा ते समाजमान्य असते। पण विवाहित जोडप्यांनी काही महत्त्वाच्या दिवशी एकमेकांपासून दूर राहावे। आपल्या हिंदू धर्मात अशा काही तिथी आहेत ज्या दिवशी पती पत्नीने शारीरिक संबंध प्रस्थापित करू नये। ब्रह्मवैवर्त पुराणानुसार या दिवशी संबंध ठेवल्यामुळे अनेक प्रकारचे नुकसान होण्याची भीती असते। होय, आम्ही तुम्हाला सांगतो की कोणत्या दिवशी शारीरिक संबंध ठेवणे वर्ज्य मानले जाते। संबंध प्रस्थापित करण्यास ज्या तिथींना मनाई आहे त्याच तिथीला मंगळ ग्रह हानी पोहोचवतो। या दिवसांचा स्वामी मंगळ आहे, जो अत्यंत रागीट आणि विध्वंसक ग्रह मानला जातो। मंगळ ग्रहाच्या प्रभावाखाली जे मूल जन्माला येते ते स्वभावाने जिद्दी असतात, मोठ्यांचे ऐकत नाही आणि सर्व कामे स्वतःच्या मनाप्रमाणे करतात। अशी काही मुले हिंसक प्रवृत्तीचे सुद्धा असतात। त्यामुळे शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासही मनाई आहे। मित्रांनो, कोणत्याही महिन्याच्या पौर्णिमा आणि अमावस्या या तिथीला पती पत्नीने संबंध ठेवणे टाळावे आणि एकमेकांपासून दूर राहावे असा शास्त्रात उल्लेख आहे। असे केल्याने वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम होतो आणि कुटुंबाला त्रास होऊ शकतो। पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्ती प्रबळ होतात आणि या दिवशी संबंध निर्माण केल्याने त्याचा परिणाम नातेसंबंध, करिअर आणि मुलांवर होतो। त्यामुळे या दिवशी शारीरिक संबंध ठेवू नये। जर एखादे जोडपे मूल होण्यासाठी संबंध ठेवण्याचा विचार करत असेल तर त्यांनी या निषिद्ध दिवसांमध्ये अजिबात संबंध प्रस्थापित करू नये। असे केल्यास भयंकर वाईट परिणाम होऊ शकतात। या दिवशी शारीरिक संबंध ठेवण्याचा त्यांनी हा विचार मनातून पूर्णपणे काढून टाकावा। कोणत्याही महिन्याच्या चतुर्थी आणि अष्टमी या तिथीलाही पती पत्नीने शारीरिक संबंध ठेवू नये असे पुराणात सांगण्यात आले आहे।
चतुर्थी आणि अष्टमीबरोबरच रविवारी सुद्धा पती पत्नीने संबंध ठेवू नये. असे केल्याने मुलांवर आणि करिअरवर विपरीत परिणाम होऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या दिवशी संबंध ठेवल्याने आपली संतान तृतीपंथी जन्माला येऊ शकते. मित्रांनो, हिंदू धर्म पुराण गर्भोपनिषदानुसार अयोग्य वेळी संभोग केल्याने किन्नराचा जन्म होतो. हे रहस्य गर्भोपनिषदात सांगितले आहे. मित्रांनो, पितृपक्षातही पती पत्नीने संबंध ठेवू नये. या दिवशी जर संबंध ठेवले तर पितर क्रोधित होतात. या श्राद्ध पक्षात पितर पृथ्वीवर आपल्या कुटुंबात येतात. या काळात पितरांच्या शांतीसाठी पूजा, हवन, तर्पण इत्यादी केले जाते. त्यामुळे या काळात व्यक्तीने तन, मन, कर्म आणि वचनाने शुद्ध राहणे अत्यंत आवश्यक आहे. पती पत्नीने या कालावधीत संबंधांचा विचारही करू नये, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. यावेळी ठेवलेल्या शारीरिक संबंधांमुळे पितरांना राग येतो आणि घरातील सुखशांती भंग होते. त्यामुळे श्राद्ध पक्षात पती पत्नीने एकमेकांपासून दूर राहावे. मित्रांनो, नवरात्रीच्या 9व्या दिवशी मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. काही लोक हे 9 दिवस उपवास करतात तर काही पहिल्या आणि 8व्या दिवशी उपवास करतात. नवरात्रीचे हे दिवस अतिशय पवित्र असून घरोघरी कलश प्रतिष्ठापना देखील केली जाते. नवरात्रीच्या या दिवसात स्त्री आणि पुरुष यांच्यात शारीरिक संबंध ठेवण्यास शास्त्रांमध्ये मनाई आहे. असे केल्याने देवीदेवता नाराज होतात आणि कुटुंबात कलह सुरू होतो. या दिवशी संबंध ठेवणे असते अशुभ. मित्रांनो, जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा ती तिथी संक्रांत म्हणून ओळखली जाते. शास्त्रांमध्ये संक्रांतीला स्नान, ध्यान आणि दानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. त्यामुळे या तिथीला स्त्री पुरुष यांच्यात जवळीक प्रस्थापित करणे अशुभ आहे. असे केल्याने त्यांच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि आयुष्यात त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मंगळवार, शनिवार आणि रविवार शारीरिक संबंधांसाठी योग्य नसले तरी आठवड्यातील उर्वरित 4 दिवस गर्भधारणेसाठी शुभ मानले जातात. त्यामुळे आठवड्याच्या या दिवशी पती पत्नी संबंध ठेवू शकतात. वैवाहिक जीवन सुंदर होण्यासाठी ज्या तिथींना संबंध ठेवणे हे वर्ज मानले जाते त्या दिवशी दिवसभर ब्रह्मचर्य पाळा. तसेच या तिथींव्यतिरिक्त एखाद्या दिवशी व्रत, उपवास असेल तर पवित्रतेची ही काळजी घ्यावी. स्वच्छ मनाने केलेली पूजाच फळ देते. स्त्री असो वा पुरुष, उपवासाच्या दिवशी दोघांनीही एकमेकांच्या जवळ जाणे योग्य नाही, असे शास्त्रात सांगितले आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.